नमस्कार मित्रांनो, आज आपण कफ प्रकृतीला थोडक्यात समजून घेऊ. सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की कफ प्रकृती म्हणजे नेमके काय? प्रकृती म्हणजे माणसाचे न बदलणारे स्वभाव. ज्या लोकांमध्ये कफदोष अधिक्य असते त्या लोकांची प्रकृती कफ प्रकृती ही असते. आज आपण कफ प्रकृतीची व्यक्ती वागतात कशी, बोलतात कशी, दिसतात कशी हे पाहू. श्लेष्मा ही स्निग्ध श्लक्षण मृदू मधुर सार सांद्र मंद स्निमित गुरुक्षित विचलत्वात् तस्य स्नेहात श्लेष्मला स्निग्ध अंग श्लक्ष्णत्वात् श्लक्ष्ण अंगाः प्रभूत शुक्र व्यवाय अपत्याः सारत्वात् सार सहंत स्थिर शरीराः शीघ्र आरंभ अल्पक्षोभ विकाराः गुरुत्वात् सार अधिष्ठित अव्यवस्थित गतयः शैत्याद अल्पशुधा तृष्णा संताप स्वेद दोषाः विचलत्वात् सुश्लिष्ट सार संधिबंधनाः तथा आच्छादित्वात् प्रसन्न दर्शनाः प्रसन्न स्निग्ध वर्णस्वराः भवन्ति त एवं गुणयोगात् श्लेष्मलाः बलवन्तो वसुमन्तो विद्यावन्तो ओजस्विनः आयुष्मन्तच्च भवन्ति. कफ प्रकृतीची व्यक्ती गौवर्णीय तेजपुंज व देखणी असतात. शरीराने ती धष्टपुष्ट मांसल व सुदृढ असतात. मृदू व नाजूक शरीराची असतात. त्यांची छाती विस्तीर्ण पुष्ट आकाराने मोठी असतात. बाहू लांब गोल व पुष्ट असतात. त्यांच्या शरीर अवयवांची सम्यक वाढ झालेली असते. डोक्यावरील केस दाट काळेभोर स्निग्ध व न गळणारे असतात. त्यांचे डोळे विशाल व पाणीदार असतात. पापण्यांचे केस दाट व काळेभोर असतात. पक्षवटमसंधी लालसर असते. त्यांच्या डोळ्यातील श्वेतमंडल दुधाप्रमाणे स्वच्छ पांढरे असतात. त्वचेवरील केस दीर्घ असतात. यांचे सांधे मांसाने उपची पुष्ट मजबूत व घट्ट संधिबंधन. कफ प्रकृतीच्या व्यक्तींची क्रियात्मक लक्षणे. या व्यक्तींना तहान व भूक फार कमी प्रमाणात लागते. त्याचबरोबर यांची आहाराची जी मात्रा राहते ती अल्प प्रमाणात राहते. यांच्या आहाराची मात्रा अल्प प्रमाणात जरी असली तरी ते शरीराने सदृढ व बलवान असतात. यांना मधुर रसात्मक गुणांची अधिक इच्छा असते व ते मधुर गुणात्मक रस अधिक सेवन करतात. त्याचप्रमाणे कटू तिक्त कषाय उष्ण आणि तीक्ष्ण गुणात्मक आहाराचे सेवन ते अधिक प्रमाणात करतात. हे व्यक्ती मैथून सामर्थ्य असते व यांना अधिक आपत्ती असतात. गाढ झोपतात. त्यांना उष्णतेचा त्रास होत नाही. त्यांना घामही फार कमी प्रमाणात येतो. बाल्यावस्थेत हे व्यक्ती फार कमी प्रमाणात रडतात व ते दीर्घायुष्य व आरोग्य संपन्न असतात. आता आपण बघणार आहोत कफ प्रकृतीची मानसिक लक्षणे. कफ प्रकृतीच्या व्यक्ती बुद्धिमान, स्मृतिमान व विद्यासंपन्न असतात. तसेच ते दुसऱ्यांची सुखदुःखे जाणून घेतात. तसेच या व्यक्ती चरित्रवान, सज्जन यांना वाद्य संगीतामध्ये विशेष रुची असते. या व्यक्ती शांत स्वभावाच्या, लवकर राग न येणारी, धैर्यवान, सहनशील, क्षमस्वी, मृदुभाषी व स्वतःच्या मतावर ठाम राहणारी असते. देव धर्मात यांना विशेष रुची असते. शिष्टाचार पाळणारी, सत्यप्रिय असतात. धनवान, ऐश्वर्य संपन्न असतात. तसेच आपली संपत्ती योग्य प्रकारे जतन करून ठेवणारी असतात. एकदा जोडलेली मैत्री कायम ठेवतात. नदी, सरोवर, तळी, चंद्र व चांदणे यांची स्वप्ने यांना येत असतात. प्रकृती अनुकत्व म्हणजे व्यक्तीच्या प्रकृतीनुसार प्राण्यांच्या किंवा निसर्गातील गोष्टींच्या वैशिष्ट्यांशी जुळणारी शारीरिक आणि मानसिक वैशिष्ट्ये दर्शविणे. सर्वात आधी ब्रह्मा. कफ प्रकृतीची व्यक्ती ब्रह्माप्रमाणेच वेदाभ्यासी असतात. सत्यप्रिय असतात. ते ज्ञान विज्ञानाने संपन्न असतात. रुद्र. महादेवाच्या रुद्र अवताराप्रमाणेच बलवान असतात व त्यांचा गंभीर आवाज असतो. इंद्र. इंद्राप्रमाणेच ऐश्वर्य संपन्न, शूर, धर्म अर्थ काम यांचे नियम पाळणारे व आत्मविश्वासू असतात. नृत्य व वादनात त्यांना विशेष रुची असते. वरुण. वरुण म्हणजे जलदेवता. कफ प्रकृतीचे व्यक्ती सौम्य असतात. सिंह. सिंहाप्रमाणेच पराक्रमी, बलवान, वैभव संपन्न व उदार मनाची असतात. त्यांना समाजात देखील मान मिळतो. अश्व. अश्व म्हणजे घोडा. घोड्याप्रमाणेच स्वामीभक्त व स्वाभिमानी असतात. त्यांच्यावर केलेल्या उपकारांची त्यांना जाणीव असते, म्हणजेच की ते कृतज्ञ असतात. गज म्हणजे हत्ती. हत्तीप्रमाणेच त्यांचे विशाल शरीर असते. महाललाट असते, पण स्थिर गती असते. एखादा निश्चय केला तर ते त्याच्यावर ठाम राहतात, म्हणजेच दृढ निश्चयी असतात. कोणाशी वैर करत नाही, पण केल्यास ते दीर्घकाळापर्यंत मनात ठेवतात. गोवृक्ष म्हणजेच बैल. बैलाप्रमाणे कष्ट सहन करू शकतात. त्यांचे शरीर दृष्टपृष्ठ असते.
तार्ष्ण म्हणजेच गरुड. आपण पुराणांमध्ये ऐकलेच आहे की गरुड पक्षी हा मोठा स्वामी भक्त होता. त्याच्याचप्रमाणे कफ प्रकृतीचे व्यक्ती सुद्धा स्वामी भक्त असतात. हंसप्रमाणेच यांचा शुभ्र वर्ण असतो व दिसायला देखील सुंदर असतात.